चला मॅच आपण चालू करूयात. एक महत्वाची मॅच आहे अक्सा मरीन आणि त्यांच्या विरुद्ध अक्सा मरीन स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध रहीम 9 खेड. मित्रांनो बाउंड्री लाईन सोडून थोडं उभं राहा प्लीज. थोडं बाउंड्री लाईन सोडून उभं राहा. बॉलिंगसाठी पारस ज्याने पण ह्यावर सिरीज पण मिळवली ह्या टुर्नामेंटचे. अनेक चांगले खेळाडू आहेत पारस पण. एक मिनिट पहिलाच बॉल आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. सुरुवात एक्स्ट्रा रन्सने केली पारसने. संकेत आणि दत्ता ही दोन बॅटर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने ढकललं गेलंय. सिंगल रन मिळेल. चांगली सुरुवात केली पारसने. एक्स्ट्रा आले बट रन झाले त्यापर्यंत 4 रन. त्याला पण ही क्रीडा स्पर्धा एवढी आवडली की तो पण बाहेर जात नाहीये. स्ट्राइक हँडला बॅटर आहेत दत्ता. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. थोडा बॉल तिकडे फिरला सुनील विश्वकर्मा तिकडे. 1 रन मिळेल. या बॉलवर स्वीप खेळले गेले. बॉल मात्र निघून जाईल 4 रनसाठी. करण सोडाने प्रयत्न केले तिकडे पण बॉल निघून जाईल आणि 4 रनने मात्र स्कोर पुढे जाईल. 9व्या धावसंख्येवर मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चुकी होती पारस कडून. मात्र ही ओव्हर खूप महत्वाची आहे त्यामुळे पारसला थोडंफार मात्र इकडे कष्ट करावे लागतील. या बॉलवर देखील एक चांगला टप्पा ठेवला बट तेवढाच चांगला स्ट्रोक खेळले गेले बट डॉट बॉल. 4 बॉल झाले आतापर्यंत स्कोर झालाय 10. या बॉलवर देखील आपण पुन्हा एकदा व्हाईट बॉल. थोडं मॅच कंट्रोल करणं गरजेचं आहे पारसला. एक्स्ट्रा रन्स मात्र इकडे टाकून चालणार नाहीयेत. महत्वाची मॅच आहे. रोमेश तिकडे होते. 1 रन मिळेल. सिंगल रन झाले आतापर्यंत 12. 55,555 प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक 33,333. या बॉलवर समोर टॅप केला गेला. बॉल थांबणार नाही. बॉल जाईल 4 रनसाठी. चांगला फटका खेळले गेले बॅटर दत्ता. दत्ताने मात्र शेवटच्या बॉलवर चान्स घेतला आणि रन मिळतील तिकडे. 4 स्कोर जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. वेल बॅटिंग. खूप एक्स्ट्रा रन्स टाकले त्यामुळे ओव्हर संपत नव्हती आणि
थोडं पारसचे एक्स्ट्रा रन्स मात्र मॅच मध्ये ग्राफ थोडा वरती जाताना पाहिला गेलाय. बॉलिंगसाठी अनुज यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. महत्वाची मॅच आहे. अनुजला थोडं कमबॅक करावं लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर संकेत दत्ता दोघं पण चांगले सेट झालेत. चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. सुरुवात तर चांगली केली अनुजने. या बॉलवर देखील भंडाट वेग पाहिला गेला अनुजचा. गुड बॉलिंग. प्रचंड वेगाने बॉल पाहिला गेला आणि खूप चांगला बॉल कट पण त्यांनी केला. गुड बॉलिंग. या बॉलवर चुकी होते बट सुनील आहेत तिकडे. चांगलं जम्प केलं आणि बॉल तिकडे अडवलाय. एका धावेने स्कोर पुढे जाईल. 17 रन होते फलकावरती. दत्तानी संकेत दोघांचं पण ताळमेळ चांगले आणि या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. बॉल ऑफ द मॅच. परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला आणि यशटी तिकडे वाकवले. गुड बॉलिंग अनुज. काय बॉल टाकला गेला अनुजने. स्कोर झालाय 18 या धावसंख्येवरती. पहिली विकेट जातीये. सॉरी 17 रन झालेत. आणि या बॉलवर फ्लिक केला गेला. फिल्डर आहेत तिकडे आणि या बॉलवर देखील विकेट. अनुजने पूर्णपणे ग्राफ शांत केलाय. गुड बॉलिंग. चांगली बॉलिंग केली अनुजने आणि स्कोर झाला आतापर्यंत 17 रन झालेत. नवीन बॅटर अजय हॅट्रिक बघूया कंप्लीट करेल का. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. कारण तिकडे पोहोचतायत आणि एक रन मिळेल. गुड बॉलिंग अनुज. चांगला स्पीड टाकला अनुजने आणि मॅच मध्ये घेऊन आला आपल्या टीमला. कुठल्याही प्रकारे बाउंड्री त्याने खर्च केली नाहीये. स्कोर झालाय 18 या धावसंख्येवरती. शांत आहे. वेल बॉलिंग अनुज. फक्त 2 रन खर्च करत असताना एक चांगली इकॉनॉमी बॉलिंग केली अनुजने. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. फास्ट खेळा थोडं. रन झालेत 18. 2 ओव्हर समाप्ती झाले आणि 18 रन झालेत. अजूनही शेवटचे 6 बॉल घेऊन मतीनने काल पण गाव टू गावला खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. बट आता खुल्या गटामध्ये एक चांगला परफॉर्मन्स केला गेला. मतीन चांगले खेळाडू आहेत आणि चांगलं क्रिकेट त्यांनी पण काल केळशी संघासाठी खेळत होते. अक्सा मरीन स्पोर्ट्स संघासाठी आज प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या विरुद्ध रहीम नाईन खेड. फिल्डिंग टीम आपण जास्त वेळ घेत आहे मित्रांनो. थोडं प्रत्येक ओव्हर नंतर एवढा वेळ घेऊ नका. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर तिकडे मात्र बॅटरला बाहेर जावं लागेल. व्हाईट बॉल. आणि नवीन बॅटर विघ्नेश. आणि व्हाईट बॉल. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर इकडे शांत होतीये. यानंतर
चिपळूण चॅलेंजर्स प्रतिनिधी आपण आला असेल तर आपण यायचं चिपळूण चॅलेंजर्स. यानंतर विनिंग टीमची मॅच असणार आहे. जो जिंकेल तो मात्र चिपळूण 9 संघासोबत खेळेल. या बॉलवर काय बॉल अडवला गेला, खूप चांगली फिल्डिंग तिकडे शुभम लोखंडे होते आणि बॅटिंगच्या जोरावर तर तो फेमस आहे, बट काय फिल्डिंग केली आहे शुभमने. सो वेल स्टॉप, एक चांगले ऑलराऊंडर आहेत आणि बरोबर बीचचा त्यांनी फायदा उचलला. या वाळूमध्ये जर फिल्डिंग नाही आपण केली तर कुठे करणार. सो वेल स्टॉप शुभम. या बॉलवर देखील अगदी चांगला बॉल अडवला तिकडे आणि स्कोर झालाय 22. 22 रन झालेत. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे थांबवला गेलाय. स्कोर थोडा शांत चालू आहे. मॅच मात्र थोडीफार बॅकफुटला जातोय. या मॅच मध्ये रहीम 9 खेड संघ शेवटचा बॉल आहे आणि थोडीफार मॅच मात्र इकडे शांत होतीये. चांगली बॉलिंग केली मतीनने, पण या बॉलवर देखील स्वीप खेळले गेले आणि या बॉलवर मात्र रन जिंकून जातील 4 रनसाठी. वेल बॅटिंग. स्कोर मात्र 4 ने ग्राफ पुढे जाईल. स्कोर झाला 26. 27चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. अक्सा मरीन स्पोर्ट्स या संघाला 27 रनची गरज आहे. ओमकार सोसायटी बी टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. आणि मी नामदेव झेंडेकरांना विनंती करेल की आपण हरीश चोगळे यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. रिजी चोगळे यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे नामदेव झेंडेकर यांच्या हातातून केला जाईल. श्रीराम मच्छीमार सोसायटीचे चेअरमॅन रिजी चोगळे सरांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. चला बॅटिंग लाईन पाठवाने लगेच मॅच चालू करा. मी उदय नांदगावकर यांना विनंती करेल की दीपक झेंडेकर यांचा पण एक विशेष सन्मान करायचा आहे. दीपकजी आपण पण या कार्यक्रमासाठी आलात. दीपक झेंडेकर यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जाईल. धन्यवाद दीपक. दीपक झेंडेकर साहेबांचा एक विशेष सन्मान.
चला बॅटिंग लाईन पाठवा मित्रांनो. चला लगेच तुम्ही बॅटिंग लाईन पाठवा. आणि 2 जयवीरू बॅटिंगसाठी. शुभम आणि करण दोघं चांगले मित्र पण आहेत आणि खूप वर्ष एकत्र चांगलं क्रिकेट खेळले आहेत. बट आता ही मॅच तेवढीच क्लोज आणून जिंकून देणं गरजेचं आहे. कुठलंच टार्गेट छोटं मोठं नाही आहे. भले 27 रनचं टार्गेट आहे. आणि स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे सध्याच्या घडीला चर्चेत आहे मुंबईत पण. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. बॉलिंगसाठी साहिल. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा बाउन्स झाला तिकडे. 1 रन मिळेल. करण आणि शुभम. 27 एक छोटं टार्गेट आहे. छोटं असं म्हणलं की काल या ग्राउंडवर खूप स्कोर होत होता पण आज स्कोर थोडा कमी होतोय कारण की रन्स थोडे कमी होताना पाहिले गेले. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. स्कोर झाला मात्र तिकडे 3 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग शुभमने मात्र नेहमीच केली आहे त्यामुळे सध्या स्पेशलिस्ट आहेत आणि खूप चांगली बॅटिंग त्याची. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग. या बॉलवर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे थोडा मिस होतोय आणि तिकडे रन मिळतील 4. काय शिवमने गोड स्माइल केली. अगदी तो खुश झाला की रन मला मिळाले भले ते कसे येऊ देत. आणि 7 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतंय आणि रन मात्र एकाने पुन्हा एकदा पुढे जाईल. 8 रन्स आले धावफलकावरती. अक्षा मरीन स्पोर्ट्स हा संघ मात्र या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 27 रनचा पाठलाग करतोय त्यांच्या विरुद्ध रहीम नाईन खेड. या बॉलवर देखील सिंगल रन आणि सुरुवात चांगली केली पहिल्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत रन झालेत 9व्या धावसंख्येवरती. स्कोर शांत आहे. बॉलिंगसाठी बॉलर साहिल. स्ट्राईकरला शुभम. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. आणि बघता बघता आपण पाहिले तर पहिली ओव्हर संपली. चांगली ओव्हर टाकली बट एक बाउंड्री आली आणि 10 रन्स आलेत. 17 रन्सची गरज आहे. आणि अभिजित साळवे यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे केला जाईल. मी विनंती करेल हरीशजी कुलाबकर यांना विनंती करेल की आपण अभिजित साळवे यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आमच्या मंडळासाठी आवर्जून 2 दिवस इकडे त्यांनी. अभिजितजी आपलं अगदी मनापासून आभार आहे. आपण 2 दिवस इकडे ज्या कार्यक्रमाला आपलं सहकार्य केलंय आपलं अगदी मनापासून आभार. आणि 2 दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी अभिजित साळवे यांचा एक विशेष सन्मान इकडे केला जातोय. धन्यवाद अभिजितजी. असंच सहकार्य आणि असंच प्रेम या क्रीडा स्पर्धेवर लावो. बॉलिंगसाठी राजच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि चांगली बॉलिंग केली इकडे राजने.
एक्स्ट्रा रन्सवर थोडं कंट्रोल करावं लागेल. स्ट्राईक एंडला करण, या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले. या बॉलवर 4 रन. प्रॉपर टायमिंग करत असताना करणने मात्र बॅटचा फ्लो अगदी देखना ओपन केला गेला. रन मिळतील तिकडे 4 स्कोर झालाय. 16 अजून 11 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा राज. या बॉलवर देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग तिथे डीप मध्ये, बट रन मिळेल सिंगल. आणि एका धावेने मात्र स्कोर पुन्हा एकदा पुढे जाईल. 18 रन झाले त्या फलकावरती. 4 बॉल संपूर्ण शिवशक्ती स्पोर्ट्स आडी संघाचं एक भव्य दिव्य असं इथे प्लॅटफॉर्म. आणि 10वं वर्ष आहे. 10वं वर्ष कोण जिंकेल. आणि तिकडे मिसफील्ड, अगदी 2 खेळाडूंच्या मधून मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय. 4 रन. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. आता मॅच मध्ये 23 फक्त आणि फक्त 4 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग केली करण आणि शुभमने. बघा 12 टीम मधून चिठ्ठी उडवली जाईल याची नोंद घ्या. ज्या 3 टीम क्वालिफाय होतील त्याची चिठ्ठी उडवली जाईल. 7 स्टार संघ पहिला क्वालिफाय झालाय. सेवन स्टार 5. व्हाईट बॉल नाही तर फक्त 3 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर आणि तिकडे बॅटर करणला बाहेर जावं लागेल. मॅच संपलेली नाही अजूनही. न्यू बॅटर सुनील विश्वकर्मा गांगुली येत आहेत कल्याणचे. चांगले खेळाडू आहेत. सुनील पण क्षमता आहे आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण जवळून पाहिले. अंडरआर्म लेफ्टी बॅटर आहेत. आणि स्ट्राइक एंड लेफ्टी बॅटर सुनील. या बॉलवर देखील वेगळ्या स्टाईलने मात्र रन करण्याचा प्रयत्न केला गेला सुनीलने. आणि एका रनने मात्र तिकडे फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता 2 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 4 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. या बॉलवर एका हाताने थोडा प्रयत्न करत होता शुभम आणि सध्याच्या घडीला त्याचा ट्रेंड आहे आणि खूप चांगली बॅटिंग करतात. आणि या बॉलवर एक चांगला टायमिंग केला सुनीलने. विनिंग स्ट्रोक आणि हा सामना जिंकलाय अक्सा मरीन स्पोर्ट्स. अभिनंदन. हार्ड लक टीम. रहीम नाईन खेड संघ आपण आपला एक सन्मान केला जाईल.